तर हे असं उगवून येत आहे. तर नमस्कार मित्रांनो, एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज शेतामध्ये 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. मागच्या आठवड्यात जे आपण स्वीटकॉर्न लावलं होतं, आज त्याला पाणी लावायचं आहे आणि दुसरं आहे जी खालच्या प्लॉटमध्ये हुमणी कीड लागली आहे. तर आपण औषध घेऊन आलो आहे कळ्यातून. तर आज त्याची आळवणीसुद्धा करायची आहे. हे 2 कामं आहेत जे आज महत्त्वाचे आहेत आणि आज ते आपण दिवसभरात पूर्ण करणार आहोत. तर चला, आत्ता अंघोळ करून आलो आहे मी. तर आता कपडे बदलतो आणि पहिला जायचं आपल्याला स्वीटकॉर्नला पाणी लावायचं आहे. तर कपडे बदलून पहिला जातो स्वीटकॉर्नला पाणी लावतो. तर मित्रांनो, आता मी आलो आहे प्लॉटमध्ये आणि आता पाणी लावलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो स्वीटकॉर्न पेरून आता बरोबर 6वा दिवस आहे आजचा. आणि पाहू शकता, दिसतोय का? तर हे असं उगवून येत आहे. इकडे पण आहे. तर आता स्वीटकॉर्न सुद्धा उगवून येत आहे. तर आता पहिलं जर थोडं पाणी लावतो आणि मग भेटतो तुमच्याशी. तर मित्रांनो, आता बरोबर अर्धा प्लॉट पाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. बरोबर आता अर्धा प्लॉट पाजून झालेला आहे आणि एवढा शिल्लक आहे अजून. तर आता खाली ठिबकमध्ये सुद्धा पाणी चालू करून आलो आहे. एक अर्धा पाऊण तास जर ठिबकमध्ये आत्ता पाणी चालू राहिलं तर लगेच आपल्याला मग जी हुमणी किडीचं आपण औषध आणलं आहे कमांडर, तर ते लगेच सोडणार आहे. तर आता हे पूर्ण होईल. हे अजून एक अर्धा पाऊण तास लागेल. हे झाल्यानंतर मग लगेच औषध सोडून रिकामं व्हायचं आहे. तर मित्रांनो, आता स्वीटकॉर्न सगळीकडे उगवून येत आहे आणि आता जसं स्वीटकॉर्न उगवून येईल, जसं पीक वाढेल तसं आता आपलंसुद्धा काम वाढणार आहे. आपल्याला इथे रात्री झोपायला यायला लागणार आहे या प्लॉटजवळच. कारण की या इथे खूप जास्त गौरड्याचा त्रास आहे आणि एकदा मका वाढला की गौरडे इथे येणार म्हणजे येणारच. तर मित्रांनो, आता संपूर्ण प्लॉट पाजून झालेला आहे, बघू शकता. हा संपूर्ण जो प्लॉट आहे आता स्वीटकॉर्नचा, हा संपूर्ण प्लॉट पाणी लावून झालेला आहे. आणि शेवटच्या सरीमध्ये आता पाणी मोडलेलं आहे. फक्त दाखवतो तुम्हाला. ही शेवटची सरी आहे, जो आडाचा आहे. इकडे पाणी आता चालू केलेलं आहे आणि तर आता चालू आहे खाली. मोटर बंद करून येतो आणि मग तुमच्याशी भेटतो. तर मित्रांनो, आता प्लॉटला पाणी पाजून झालेलं आहे. मोटरसुद्धा बंद करून आता वरती शेतातल्या घरात आलो आहे. तर आता दुपारचे 12:30 वाजून गेलेत. आता उन्हातनं औषध सोडणे योग्य नाही, तर संध्याकाळीच आता सर औषध सोडूया. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि दुपारनंतर मी दुसऱ्या एका कामात बिझी असल्यामुळे पुढे व्हिडिओ नाही बनवू शकलो. आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आपण या व्हिडिओचा इथे शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.